नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC नाही तर कोणत्याही गव्हर्नमेंट एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाचा रोल ज्याचा असतो तो विषय म्हणजे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर आपण चर्चा करणार आहे। विद्यार्थ्यांचे जे अनेक प्रश्न असतात की केवळ सिलेबस जर केला तरी चालेल का, किंवा PYQ हे एक्झाममध्ये रिपीट होतात का, यासारख्या प्रश्नांची आपण उत्तरे इथे देणार आहेत। आणि त्याचबरोबर PYQने तुमचं आणि सिलेक्शन दरम्यानचं जे अंतर आहे ते कसं कमी होतं यावर आपण चर्चा करू। आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गट पडतात। पहिला गट जो फक्त पुस्तक वाचतो आणि सिलेबस कव्हर करतो आणि परीक्षेला समोर जातो, तर दुसरा गट जो म्हणजे पुस्तक वाचतो, सिलेबस कव्हर करतो आणि त्याला PYQची जोड देतो। दोघांमध्ये सक्सेस रेटमध्ये खूप फरक आहे। PYQचा फायदा कसा होतो? एक म्हणजे आपल्याला PYQने एक्झामचा माइंडसेट समजतो। दुसरं म्हणजे कोणते प्रश्न वारंवार येतात, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे ते आपल्याला कळतं, प्रश्न कसे ट्विस्ट केले जातात ते कळतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला कॉन्फिडन्स जबरदस्त वाढतो। एक्झाम म्हणजे केवळ नॉलेज नाही आहे, एक्झाममध्ये आपल्याला पॅटर्न, स्पीड आणि ॲक्युरेसी या तिघांचा मेळ त्यामध्ये असला पाहिजे, आणि ह्या तिघा गोष्टी आपल्याला शिकवतात ते म्हणजे PYQ। आता PYQ नेमकं किती वर्षाचे करायचे? खरं तर 5 वर्षाचे आपण PYQ करायला पाहिजे, मात्र जमलं तर शक्य असेल तर 6 वर्ष 7 वर्ष असे तुम्ही वाढवू शकतात। यामध्ये आता मी जर ग्रुप सीचा अभ्यास करत असेल तर फक्त ग्रुप सीचे करायचे का, तर नाही, आपल्याला राज्यसेवेपासून तर ग्रुप सीपर्यंत जवळपास पूर्व आणि मुख्य दोघांचे सिलेबस वाईजच आपल्याला PYQ करायचे आहेत। पुस्तकातून आपला टॉपिक कवर झाल्यानंतर टॉपिक वाईज PYQ सॉल्व करा। हे PYQ सॉल्व करताना डायरेक्ट आन्सर बघू नका, टायमर लावा, टायमर लावून ते सॉल्व करा, आणि त्यानंतर आपलं कुठे चुकलं, कुठे बरोबर आपले प्रश्न आलेत हे बघा। हे करत असताना आयोगाने नेमकं प्रश्न कसा फ्रेम केला, प्रश्नामध्ये कशी चूक केली, किंवा उत्तर कसं दिलं, इतर ऑप्शन्स कसे चुकीचे होते, याचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे। यामध्ये आपण जे आन्सर आपलं चुकलेलं असेल त्याचं एक मिस्टेक नोटबुक तयार करा आणि त्यामध्ये ते मेन्शन करा। एकंदरीत याच्याने आपलं जे लॉजिक बिल्ड होईल तेच आपलं गोल्डन मटेरियल आहे। एक उदाहरण देतो, जर आपण मागील 3-4 वर्षातील इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यासारखे विषयाचे प्रश्न जर बघितले तर अनेक प्रश्न हे रिपीट होताना दिसतात। त्याच्यामध्ये कधी स्टेटमेंट बदलतं, तर कधी त्यातील ऑप्शन ट्विस्ट झालेला दिसतो, मात्र कोर कन्सेप्ट तोच राहतो। म्हणजे आपण जर PYQ केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याला तो पेपर नवीन वाटत नाही। अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की PYQ नेमकं केव्हा करायचे? सर्वात आधी आपल्याला बेसिक सिलेबस कंप्लीट करायचा आहे, त्याच्याशिवाय PYQला हात लावायचा नाही। बेसिक सिलेबस एक वेळेस आपला पूर्ण वाचून झाला की मग PYQ करायचे, आणि त्यानंतर प्रत्येक रिव्हिजनला PYQ सोबत घ्यायचे। एक्झाम जशी जशी जवळ येईल तशी तशी याची फ्रिक्वेन्सी वाढवायची, आणि शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला PYQ प्लस मॉक टेस्ट असा अभ्यास करायचा आहे। जे विद्यार्थी PYQचा रेग्युलर अभ्यास करतात त्यांना काय फरक जाणवतो, तर पहिलं म्हणजे जो परीक्षेमध्ये 30 ते 50% क्वेश्चन पॅटर्न हा रिपीट होतो। म्हणजे जे प्रश्न रिपीट होतात ते प्रश्न ॲक्युरेटली त्यांचे सॉल्व होतात। दुसरं म्हणजे पेपर हा वेळेवर सॉल्व व्हायला लागतो। तिसरं म्हणजे गेसवर्क कमी होतो आणि आपली एक्झाममधील ॲक्युरेसी वाढते। एकंदरीत परीक्षेमधील घाबरटपणा कमी होतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले सिलेक्शन चान्सेस वाढतात। PYQ करणे म्हणजे शॉर्टकट नाही, मात्र PYQ न करणे हा सेल्फ सॅबोटाज आहे। कारण आपला आयोगच सांगतो की मी मागील वर्षांमध्ये जे विचारलेलं आहे तेच आता थोडं चेंज करून, ट्विस्ट करून विचारणार आहे। म्हणून तुम्ही PYQला इग्नोर करणं म्हणजेच एक्झामच्या लॉजिकच्या विरुद्ध तयारी करणं आहे। ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, MPSCची कोणती परीक्षा असेल, अभ्यास करणारे खूप विद्यार्थी आहेत, मात्र जो विद्यार्थी योग्य स्ट्रॅटेजी, योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने अवलंबतो त्याच्यासाठी सिलेक्शन हा केवळ पर्याय नसून तो रिझल्ट आहे। अशा पद्धतीने योग्य पद्धत अभ्यासासाठी वापरा। तुम्हाला जेही अडचणी येत असतील ते मला कळवा। पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते मला सांगा। तोपर्यंत धन्यवाद।